नमस्कार मुलांनो, कसे आहात तुम्ही सगळे? तर स्वागत आहे तुमचं आपल्या या अदिती अबॅकस अँड वैदिक मॅथ या यूट्यूब चॅनलवरती. तर यामध्ये आपण वैदिक मॅथच्या मल्टिप्लिकेशनच्या ट्रिक्स बघत आहोत आणि त्यामध्ये सुद्धा आज आपण बघणार आहोत मल्टिप्लिकेशन बिटवीन नंबर्स 11 to 19. म्हणजे 11 to 19 जे नंबर आहेत त्यांचं एकमेकांसोबत जर आपण मल्टिप्लिकेशन करायचं असेल तर ते आपण कोणत्या ट्रिक्सने करायचं ते या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. पण त्या अगोदर जर तुम्ही चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला देखील प्रेस करा, म्हणजे जेव्हा केव्हा आपला नवीन व्हिडिओ चॅनेलवरती अपलोड होईल त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुम्हाला कळेल. आता आपण फर्स्ट सम बघूया. आता इथे आहे 14 मल्टिप्लाय 12, बरोबर. म्हणजे या व्हिडिओमध्ये आपण काय बघणार आहोत, 11 to 19 पर्यंत जे नंबर आहेत त्यांचं जर एकमेकांसोबत मल्टिप्लिकेशन करायचं असेल तर ते आपण कशा पद्धतीने करायचं. तर आता इथे आहे बघा 14 मल्टिप्लाय 12. मग आता इथे ट्रिक्स आपण बघूया. तर आता इथे ट्रिक जी आहे ती काय आहे, तर युनिट प्लेसवरती जे नंबर असतात, म्हणजे आता इथे 4 आणि 2 आहे युनिट प्लेसवरती, बरोबर. सेकंड सममध्ये समजा जर बघितलं आपण 6 आणि 8 युनिट प्लेसवरती आहेत. आता युनिट प्लेसवरती जे नंबर्स आहेत त्या दोघांचं एकमेकांसोबत मल्टिप्लिकेशन करून घ्यायचं. म्हणजे कसं, आता हा इथे 4 आणि 2. आता 4 2 जा 8 होतो, तर तो 8 आपण इकडे लिहून घ्यायचा आणि इथे एक स्लॅश द्यायचा. ठीक आहे. आता ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन झालं म्हणजे राईट साईडला आपल्याला युनिट प्लेसला जे नंबर्स आहेत त्या दोघांचं मल्टिप्लिकेशन करायचं आणि त्याचं आन्सर इकडे राईट साईडला घ्यायचं आणि नंतर एक स्लॅश द्यायचा. आता आपल्याला लेफ्ट साईडला बघायचं आहे. आता लेफ्ट साईडला आपण बघणार आहोत जे नंबर्स आहेत की नाही. आता बघा इकडे आहे समजा 14मध्ये हा खाली जो 12मधला जो युनिट प्लेसचा नंबर आहे 2, तो 2 ॲड करायचा, किंवा आपण ह्या 12मध्ये वरचा जो युनिट प्लेसचा नंबर आहे 4 तो ॲड करायचा. म्हणजे वरच्या 14मध्ये 2 ॲड केलं किंवा 12मध्ये 4 ॲड केलं तरीसुद्धा ॲडिशन सेमच येणार आहे. मग आता इथे ॲडिशन येते 14 + 2 केल्यानंतर 6 येतं, ते आपण इकडे लेफ्ट साईडला लिहून घ्यायचं. आता जेव्हा आपल्याला फायनल आन्सर करायचं आहे तेव्हा काय करायचं, आपल्याला राईट साईडला सिंगल डिजिटच नंबर असला पाहिजे. आता इथे आपल्याकडे सिंगल डिजिटच आहे 8, म्हणून तो 8 लिहायचा तशाच्या तसा आणि हा इकडे 16सुद्धा तसंच लिहून घ्यायचा आणि हेच झालं आपलं फायनल आन्सर. समजलं? आपण पुढचं सम बघूया म्हणजे तुम्हाला व्यवस्थित समजेल. आता इथे 16 मल्टिप्लाय 18 आहे, बरोबर. युनिट प्लेसचे नंबर आहेत इथे 6 आणि 8. आता ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन करायचं. 6 8 जा 48, ते आपण इकडे 48 राईट डाऊन केलं. ठीक आहे. त्यानंतर आता आपण इकडे एक स्लॅश देऊन घेऊया. आता लेफ्ट साईडला काय करायचं, या 16मध्ये 8 ॲड करायचा किंवा ह्या 18मध्ये वरचा 6 ॲड करायचा. कसंही करू शकता, जसं तुम्हाला इझी पडेल त्या पद्धतीने तुम्ही करू शकता. आता 16मध्ये 8 ॲड केल्यानंतर आन्सर येतं 24, बरोबर. आता फायनल आन्सर करताना काय करायचं, इकडचा आपल्याला सिंगल डिजिटच पाहिजे. आता इकडे 2 डिजिट झालेला आहे, म्हणजे 4 आणि 8, म्हणजे 48 आहे त्याच्यातला 4 आणि 8 हे 2 डिजिट झालेत. तर आपण युनिट प्लेसचा 8 राईट डाऊन करणार आणि 10 प्लेसचा जो 4 आहे तो या नंबरमध्ये ॲड करायचा, आपल्याला पुढच्या नंबरमध्ये ॲड करायचा. मग 24 + 4 केल्यानंतर आन्सर येतं 28, ते आपण इकडे लिहून घ्यायचं. म्हणजे हे झालं आपलं फायनल आन्सर. समजली का ट्रिक तुम्हाला? अजून आपण सम बघणार आहोत म्हणजे तुम्हाला व्यवस्थित कळेल. अगदी सोपी आहे. आता हे तुम्हाला समजून सांगण्यासाठी थोडासा वेळ लागतो आहे, पण एकदम इझी ट्रिक आहे. युनिट प्लेसचे जे नंबर आहे त्या दोघांचं एकमेकांसोबत मल्टिप्लिकेशन करायचं आणि हे जे पूर्ण नंबर्स आहेत ह्या 13मध्ये हा युनिट प्लेसचा नंबर ॲड करायचा, 13मध्ये 2 ॲड करायचं किंवा इथे 12मध्ये 3 ॲड करायचं. फक्त यांच्यामध्ये युनिट प्लेसचा जो दुसरा नंबर असतो तो नंबर त्याच्यामध्ये ॲड करायचं आणि जर सिंगल डिजिट आलं तर सेम आन्सर येणार आहे जसंच्या तसंच. पण जर 2 डिजिट आलं तर फक्त एक जो पुढचा 10 प्लेसचा नंबर असतो तो पुढच्या याच्यामध्ये ॲड करायचा. हे बघा आता इथे 13 मल्टिप्लाय 12 आहे, याच्यामध्ये 3 आणि 2 युनिट प्लेसला आहे. 3 2 जा 6 झालं आणि 13मध्ये जर 2 ॲड केलं
तर आन्सर येणार आहे 15. आणि आता हेच आपलं फायनल आन्सर झालं. आता इथे राईट साईडला सिंगल डिजिटच आलं आहे, मग आन्सर आपल्याला तेच राहणार आहे. आपल्याला पुढे इथे कॅरी करायची काहीच गरज नाही आहे. समजलं? खूप इझी आहे. तुम्ही जेवढी प्रॅक्टिस कराल ना तर अगदी काही सेकंदामध्ये तुम्हाला आन्सर येणार. 2-3 सेकंदात तुमचा आन्सर येणार आहे, जर तुमचे 9पर्यंत टेबल अगदी व्यवस्थित पाठ असतील तर. समजते? अजून आपण काही सम बघूया, म्हणजे अजून व्यवस्थित समजेल तुम्हाला. आता इथे बघा 11 आणि 15 आहे. 11 मल्टिप्लाय 15. आता ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं, 5 1 जा 5. ह्या 11मध्ये हा 5 ॲड केला, आन्सर झालं 16. हेच आपलं फायनल आन्सर. आता इथे 14 मल्टिप्लाय 16. आता यांच्या युनिट प्लेसला 4 आहे आणि 6 आहे, बरोबर. वरती 4 आणि खाली 6, ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं, 4 6 जा 24. तर इकडे आपण 24 राईट डाऊन केलं, त्यानंतर एक स्लॅश दिला आणि ह्या 14मध्ये 6 ॲड करायचा. 14 + 6 केल्यानंतर 20. आता आपल्याला राईट साईडला 2 डिजिट आलं आहे, म्हणून आपल्याला एक स्टेप इथे वाढणार आहे. ती म्हणजे काय, आता इकडे युनिट प्लेसला येणार आहे 4 आणि हा जो 2 आहे की नाही तो इकडे ॲड होणार. म्हणजे काय झाला, 20 + 2 22. मग आपला फायनल आन्सर येणार आहे 2 2 4. आपलं फायनल आन्सर येणार आहे 2 2 4. समजलं? ही ट्रिक्स किती सोपी आहे, ती अगदी काही सेकंदामध्ये करू शकता. आणि ह्याच ट्रिक्स वापरून तुम्ही 11 to 19पर्यंतच्या नंबरचे स्क्वेअरसुद्धा काढू शकता, ते सुद्धा अगदी काही सेकंदामध्ये. 11चा स्क्वेअर करायचं असेल तर आपण काय करतो, 11 मल्टिप्लाय 11. 12चा करायचं असेल तर 12 मल्टिप्लाय 12. मग ह्या पद्धतीने जर तुम्ही केलं तर स्क्वेअरसुद्धा 11 to 19पर्यंतचे स्क्वेअरसुद्धा तुम्ही अगदी काही सेकंदात करू शकता. म्हणजे 20पर्यंतचे स्क्वेअर 10पर्यंतचे तर सगळ्यांचेच लक्षात असतात, बरोबर. आणि वरचे जे आहेत 11 to 19पर्यंतचे ते ह्या ट्रिक्सनी जर केले तर 20पर्यंतचे स्क्वेअर मुलांचे अगदी काही सेकंदामध्ये ते काढू शकतात. म्हणजे तुम्हाला पाठ करायची सुद्धा गरज नाही आहे की तुम्ही अगदी ह्या ट्रिक्सने अगदी काही सेकंदात करू शकता. तर ठीक आहे, तर आजची ही ट्रिक्स तुम्हाला कशी वाटली कमेंट्स करून मला नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हाईप करायला देखील विसरू नका. ठीक आहे, पुन्हा तुमच्या मित्रमैत्रिणींनासुद्धा शेअर करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.